इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका या सुरू असलेल्या युद्धामुळे इकडे महाराष्ट्रात सर्वसामान्यांवर परिणाम होत आहेत। नागपुरात काय घडतंय तर सिलेंडरची सबसिडी मिळाली आहे पण सिलेंडर मिळालेला नाहीये। 2 महिन्यांपूर्वी सिलेंडर घेऊनही बुकिंग होत नसल्याची तक्रार करण्यात येते। जुना सुभेदार लेआउट परिसरातील एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत। सिलेंडर मिळवण्यासाठी सकाळपासूनच ग्राहकांनी मोठी गर्दी केली। आठवडाभरापासून नागरिकांच्या गॅस सिलेंडरसाठी मोठ्या रांगा लागल्यात। मुबलक साठा असल्याचा प्रशासनाचा दावा आहे, मात्र तरीही एजन्सी बाहेर नागरिकांची गर्दी आहे। एकीकडे प्रशासन म्हणते की शहरात कुठल्याही प्रकारची एलपीजी गॅस टंचाई नाहीये, मात्र माझ्या मागेचं जे दृश्य आहे ते तुम्हाला दिसून येतंय की एलपीजीची टंचाई नाही तर मग ही ग्राहकांची गर्दी का बरं इथे होते। त्याला कारणही अनेक आहेत की कोणाचा नंबर लागत नाही, कोणाचा नंबर लागल्यावर सिलेंडर येत नाही, कोणाला ओटीपी मिळत नाही, ओटीपी मिळूनही सिलेंडरची प्राप्ती होत नाही। त्यामुळे जे ग्राहकांमध्ये जी भीती आहे आणि त्यासाठी जी आहे ते नागपुरातील या सुभेदार लेआउट परिसरामधील ही प्रयागराज गॅस एजन्सी आहे। इथे सलग दुसऱ्या आठवड्यातही ग्राहकांची जी आहे ती झुंबड दिसून राहिलेली आणि ग्राहकांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत। कुणाला ओटीपी येत नाही तर कुणाचं सिलेंडर बुक करूनही डिलिव्हर झालेलं नाही, मात्र त्यांना डिलिव्हरी झाल्याचे मेसेज येऊन राहिलेले आहेत। अशाचपैकी एक ग्राहक आहेत आपल्यासोबत ज्यांचं सिलेंडरचा नंबर लावलेला होता, त्यांना सिलेंडर नाही मिळालं, मात्र त्यांच्या सबसिडीचेही पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले। मी नंबर लावलेला होता कधी? मी 10 तारखेला मला 13 तारखेला मेसेज आलेला आहे का तुमची सबसिडी जमा झालेली आहे आणि डिलिव्हर झालेला आहे, पण अजून सिलेंडर आलेलं नाही। तुम्हाला मेसेज आला सिलेंडर डिलिव्हर झाल्याचे? मेसेज आलेला आहे डिलिव्हर झालेला आहे। तुम्ही इथे आलो येऊन चौकशी काही केली का? ते 5 दिवस लागेल म्हणतात। मग हा मेसेज कसा काय येऊन राहिला? ते त्यांना विचारलं तर ते बोलायलाच तयार नाहीत ना। माझ्यासोबत असं घडलं आहे की मी 2 महिन्या अगोदर सिलेंडर बुक केला होता। त्याच्यानंतर मला आज मी काल इथे बुक करायला आलो होतो। महिन्यानंतर तुम्ही आता आले? हां, 2 महिन्यानंतर मी आज आलो, कारण मी थोडासा गावाला गेलो होतो कामानिमित्त आणि मग मी आलो होतो। त्याच्यानंतर मी माझ्या छोट्या भावाकडून सिलेंडर आणला होता, त्याच्याकडे अवेलेबल होता म्हणून मला वाटलं की मी पुढल्या महिन्यात घेऊन येईन। त्याच्यामुळं पण मी आता काल इथे आलो होतो, पण मला ते ऑलरेडी बुक झालेलं दाखवत आहे मेसेजवरती। माझा सिलेंडर 2 तारखेलाच बुक झालेला दाखवत आहे आणि मी 2 महिने ऑलरेडी घेऊन गेलेलो नाही सिलेंडर। तरी दाखवतो? हां, तरी पण मला दाखवत आहे। आता काय म्हणत आहे इथे तुम्ही आले चौकशी? मी आता तुम्ही यामध्ये लाईनमध्ये लागा म्हणते, पाहू म्हणते। कॅमेरावर मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर। सलग 5व्या दिवशी पुण्यामध्ये गॅस सिलेंडरसाठी रांगा लागलेल्या आहेत। सरकारच्या आवाहनानंतरही नागरिकांची गॅस एजन्सी बाहेर गर्दी कायम आहे, तर गॅस पुरवठा सुरळीत होत नसल्यानं सकाळपासूनच नागरिकांनी रांगा लावल्यात। जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानंतरही नागरिकांनी एजन्सी बाहेर रांगा लावलेल्या आहेत। दरम्यान गॅस वितरकांना गॅस एजन्सीला पोलीस संरक्षण द्या। अन्न पुरवठा विभागाचे पुणे जिल्हा प्रशासनाला हे आदेश देण्यात आलेत। गॅस वितरकांवर हल्ले होत असल्यानं या सूचना करण्यात आल्या। गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनालाही संरक्षण देण्याच्या सूचना देण्यात आल्यात। अन्न आणि पुरवठा विभागानं हे परिपत्रक काढलेलं आहे। गॅस स्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत आदेश लागू असणार आहेत आणि त्याचप्रमाणे पुणे शहरातील गॅस पुरवठा सुरळीत राहावा यासाठी जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्याचा आदेश देण्यात आलाय। यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येत असून त्यात पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, सदस्य, सचिव असणार आहेत। चंद्रपुरात लग्न मंडपात धाड टाकून 6 सिलेंडर जप्त केलेले आहेत। घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करणाऱ्या कॅटरर्स मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुरवठा विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली। साईराम ग्रीन फार्म मंगल कार्यालयावर धाड टाकून कारवाई करण्यात आलेली आहे। घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करून जेवण बनवणाऱ्या कॅटरर्स व्यावसायिकावर पुरवठा विभागाच्या भरारी पथकानं लग्न मंडपातच धाड टाकून 6 घरगुती सिलेंडर जप्त केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। कॅटरर्स व्यावसायिक विनोद लखन चौधरी यांच्यावर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। घरगुती गॅस सिलेंडरची अवैध साठवणूक आणि काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं धडक मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकूण 112 ठिकाणी तपासण्या आणि छापे टाकण्यात आले। कारवाई दरम्यान प्रामुख्यानं व्यावसायिक आस्थापनांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर तसंच अनधिकृत साठवणूक यावर लक्ष केंद्रित करण्यात आले। प्रशासनानं नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिलेला आहे। युद्धामुळे गॅस टंचाईसोबत आता महागाईचाही फटका। उद्योगांना लागणारा कच्चा माल 25 ते 50% महागलेला आहे।
उत्पादित वस्तूच्या किमती महागणार आहेत. युद्धामुळे उद्भवलेल्या गॅस टंचाईमुळे उद्योग नगरीतील 50 पेक्षा जास्त कंपन्यांना उत्पादन बंद करावं लागलंय. गॅसवर अवलंबून असलेले इतर जवळपास 95% उद्योग हे सध्या आपत्कालीन साठ्यावर सुरू असून त्यांच्यावरही केव्हाही टाळं ठोकण्याची वेळ येऊ शकते. अशी महाभयंकर परिस्थिती ओढावलेली असतानाच आता कच्च्या मालाच्या दरवाढीनं उद्योजकांची झोप ही उडवलेली आहे. प्लास्टिक पॅकेजिंग, अन्न प्रक्रिया, फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग, ऑटो कंपोनंट आणि केमिकल्स या क्षेत्रातील रॉ मटेरियलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे आणि कंपन्यांचा कच्चा माल आयातीवर अवलंबून असल्यानं आयात प्रक्रियेतील अडथळ्यामुळे उत्पादन खर्च वाढला असून संपूर्ण सप्लायर चेनवर त्याचा व्यापक परिणाम होण्याची भीती उद्योजकांनी व्यक्त केलेली आहे. तर आखातातील युद्धाचा फटका हा थेट शेतकऱ्याला बसतोय. युद्धामुळे शेतीसाठी आवश्यक साहित्य महागलेलं आहे. कच्च्या मालाचा पुरवठा बाधित झाल्यानं सिंचन साहित्याच्या किमतीत सुद्धा वाढ झाली. पाईप, स्प्रिंकलर, पंप, केबल, मोटारसह इतर साहित्य महागलेलं आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतोय. एकरी सिंचन सेटची किंमत पूर्वी 15 ते 20 हजार रुपयांपर्यंत होती. आता ती 40 ते 50 हजार रुपयांपर्यंत गेली आहे. ड्रीप सिंचनासाठी लागणारे पाईप, फिटिंग्स आणि फिल्टर यांच्या किमतीची 50 ते 80% वाढ झाली आहे. मोटार पंप सेटची किंमत 22 हजारांपासून 30 हजारांपर्यंत वाढली आहे. 5 HP मोटर पंपाची किंमत 22 हजार रुपयांपर्यंत मिळत होती. आता 30 ते 35 हजारांपर्यंत पोहोचली आहे. केबल आणि इतर उपसाहित्याच्या दरातही 60 ते 120 रुपयांपर्यंत वाढ झाली. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे जालन्यातील हॉटेल व्यावसायिक अडचणीत आलेले आहेत. जालन्यातील अनेक हॉटेलमधून आता चपाती, पुरी, चायनीज पदार्थ गायब झालेले आहेत. गॅस विना ग्राहकांना तंदुरी रोटी आणि तंदूर नान उपलब्ध करून दिले जात आहेत. तर आखाती देशातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय आणि या तुटवड्यामुळे जालन्यातील हॉटेल व्यावसायिकांना आता कोळसा आणि लाकडाच्या भट्टीवर स्वयंपाक करावा लागतो. जिल्ह्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्यानं हॉटेल व्यवसाय मोठ्या अडचणीत आला. आम्ही जे पदार्थ तळले जातात, ज्याला जास्त गॅस लागतो, जास्त प्रमाणात इंधन लागतं, ते पदार्थ 10 ते 12 आयटम आमचे स्टार्टर असतं. पनीर चिल्ली असते, मंचुरियन असतं, पनीर टिक्का असतो, पनीर क्रंची असतं, पनीर अंगारा असतो. हे जे तळलेले पदार्थ ज्यामध्ये जास्त गॅस लागतो ते पदार्थ आम्ही टोटली बंद केलेले आहे सध्या. जेव्हा आमचा गॅसवर तंदूर रोटी बनवत होतो आम्ही, तो गॅस तंदूर बंद करून आम्ही कोळशी आणि लाकडाच्या भट्ट्या आम्ही सुरू केलेल्या आहे. त्याच्यावर आम्ही तंदूर रोटी, बटर नान, कुलचा हे ते सर्व कोळशावर बनवत आहोत. त्याच्यामुळे गॅसची बरीच बचत होत आहे. व्यवसायावर कमीत कमी 50% फरक पडलेला आहे. धुळे जिल्ह्यामध्ये व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यानं हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम होताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळं जिल्ह्यातील असंख्य हॉटेल चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की अनेक हॉटेल चालकांना पुन्हा पारंपरिक चुलीचा आधार घ्यावा लागतोय. तर चुलीवरच जेवण तयार करण्याची वेळ अनेक हॉटेल मालकांवर आलेली आहे.